चाकणमधल्या उद्योजकांनी इथल्या दुरवस्थेवरनं राज्य सरकारला धक्का दिला। त्यानंतर आता प्रशासनाची धावपळ उडाली आहे। त्यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातल्या महत्त्वाच्या MIDCमध्ये लवकरच टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार आहे। उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललंय। राज्य सरकारमधल्या एका प्रमुख उच्चस्तरीय सूत्राने ही माहिती एबीपी माझाला दिली आहे। रस्ते, गटारं, ड्रेनेजची देखभालही या इंडस्ट्रियल टाउनशिपच्या अंतर्गत होईल आणि त्यानुसार कचरा, अस्वच्छता, सार्वजनिक उपद्रव रोखण्याचे अधिकार अथॉरिटीला असतील। तसंच औद्योगिक नगरीमध्ये पथदिवे, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था सुद्धा या अथॉरिटीच्या अखत्यारीत येईल। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या अंतर्गत प्रयत्न होतील। शिवाय चाकणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची ही समिती आहे। आज या समितीची बैठक झाली। चाकणमधील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था यावरनं कंत्राटदारांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कान टोचले। यापुढे कोणाच्या दौऱ्याआधी खड्डे, माती, मुरुम याद्वारे बुजवले तर कंत्राटदारावरती कठोर कारवाई केली जाईल असं फरमान जिल्हाधिकाऱ्यांनी काढलंय। खड्डे हे नियमानुसारच बुजवावे लागतील असं त्यांनी सुनावलंय। तर या बैठकीमध्ये चाकणमधील कामं नियोजनबद्धरित्या कशी पूर्ण करायची यावरही चर्चा झाली। डिव्हायडर तोडून U-टर्न घेणारे, रॉंग साईडने गाड्या चालवणारे, अनधिकृतरित्या गाड्या पार्क करणारे यांना दणका दिला जाणार आहे। MIDC, MSIDC, नॅशनल हायवे, PWD, PMRD, नगर परिषद, जिल्हा परिषद, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे उपस्थित होते। पोलीस डिपार्टमेंटचे सर्व मुख्य अधिकारी या मीटिंगमध्ये उपस्थित होते आणि हा निर्णय घेतलेला आहे की सर्व डिपार्टमेंट्सने सर्व रस्ते, त्याच्यावर असणारे खड्डे आणि साईड पट्टीची दुरुस्ती हा 31 ऑगस्टपर्यंत संपवायचे आहे। आम्हाला विश्वास आहे की सर्व यंत्रणा आता कामावर लागलेली आहे, तर हा पहिला काम जे आहे ते आपला वेळेवर संपून जातील। जे MIDCची मोकळी जागा आहे ती पार्किंगसाठी ट्रॅफिक ब्रांचला उपलब्ध करून दिलं जात आहे आणि ती जागाचा वापर करून जे रोडवर गाड्या उभा राहत होते ते गाड्या सगळे तिथून ॲब्सोल्यूट झिरो टॉलरन्स हे करून त्यांना तिकडून पार्किंगमध्ये लावण्यात येईल आणि जे नाही लावतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल।